माऊली म्हणतात, इंद्रियांची कुसमुस मोडली. म्हणजे आमची इंद्रिय बाहेर धावतच नाहीयेत आणि इंद्रिय म्हणितले करीती, म्हणजे आम्ही म्हणू तसं इंद्रिय करतायत. आणि असे जे सद्गुरू असतात ते काय करतात, तर शिष्यांकडून शमदमांचा अभ्यास करून घेतात. म्हणून समर्थ आपल्याला सूचना देत आहेत की शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्यासे तीन, मिळाले तरी त्याच्यावे. श्री गुरु परमपूज्य आनंद योगी डॉक्टर काकांच्या चरणांना साष्टांग वंदन करते. श्रद्धेय मंदाताईंना मनपूर्वक नमस्कार करते. आचार्य आदरणीय माधुरीताईंना नमस्कार करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला मनापासून नमस्कार करते. आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करूया. दशक 5वा मंत्रांचा गुरुलक्षणांचा समास यावर आपलं चिंतन सुरू होतं. समासात एकूण 73 ओव्या आणि समास खूप मोठा असल्यामुळे आपण एक 17-18 ओव्यांचा आपण विचार करून आपला झाला होता आणि पुढील समास जो आहे त्याचं आपल्याला आता चिंतन करायचं आहे. बघा, आपण बघितलं होतं की श्री गुरु शिष्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात की ते ब्रह्म तू आहेस. आणि शिष्यानी साधना करताना सोहम अशी म्हणजे प्रथम पुरुष साधना करायची असते की ते ब्रह्म मी आहे. मीच ब्रह्म आहे म्हणजे जीवच ब्रह्म आहे, तो अजिबात ब्रह्मापासून वेगळा नाही. आता हे आपल्या सगळ्यांना शास्त्र आपण ऐकतो आहे, संत सांगतायत, हे आपल्याला माहिती आहे. तसा अनुभव मात्र नाहीये. मग तसा अनुभव येण्यासाठी उपदेश केल्यानंतर श्री गुरूंनी त्या प्रकारची साधना जी आहे ना, ती सुद्धा शिष्याकडून कोण करवून घेतं, तर सद्गुरूच करवून घेतात. आणि परमार्थात याला शमदमांचा अभ्यास असं म्हणतात. म्हणजे इंद्रियांना आवरावं लागतं. तर आपल्या सगळ्यांना माहिती की प्रपंच हा जो आहे तो बहिर्मुखतेचा असतो. प्रत्येक गोष्ट ही प्रपंचातली जी आहे दुसऱ्याला आपल्याला दाखवावीशी वाटते. पण परमार्थ मात्र जो आहे तो अंतर्मुख होऊनच करावा लागतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. पण होतं काय की आपण जेव्हा प्रपंचातल्या सगळ्या सवयी घेऊन परमार्थ प्रांतात येतो तेव्हा परमार्थाचा प्रपंच झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून इथे जो समर्थांनी विचार सांगितलाय की श्री गुरु कसे असावेत आणि कसे नसावेत, हे दोन्ही विचार आता ह्या उर्वरित समासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. मग आता कसे नसावेत हे सांगताना समर्थ म्हणतात की जे जे मन अंगीकारी ते ते स्वये मुक्त करी, तो गुरु नवे भिकारी झडे आला. जे जो आपल्या मनाला जसं येईल तसं मोकाटपणे वागतो, पारमार्थिक दारिद्र्य, थोडक्यात समर्थांनी इथे शब्द वापरला की त्यामुळे काय होतं, पारमार्थिक दारिद्र्य निर्माण होतं. आणि त्याला स्वतःला जर दारिद्र्य आहे तर तो शिष्याचं हित काय करणार. आणि पुढे समर्थ म्हणतात, शिष्यास न लविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्याजावे. ते शिष्याला साधन लावत नाहीत, म्हणजे साधनाचा आग्रह करत नाहीत. कुठलं साधन, तर इंद्रिय जयाचे धडे देत नाहीत, म्हणजे शमदम शिष्याकडून करवून घेत नाहीत. आणि म्हणून असे अडक्याचे 3 गुरु मिळाले तरी सुद्धा ते करू नयेत. मग आता कोणाला गुरु म्हणावं, जे शिष्याला साधन लावतात. असे जे सद्गुरू आहेत की जे शिष्याकडून साधना करवून घेतात. आता उपदेश तत्वमसीचा केल्यानंतर त्या पद्धतीची साधना जी आहे, म्हणजे तो जो अनुभव यावा लागतो की ते ब्रह्म मी आहे, म्हणजे ते तू आहेस असं सद्गुरूंनी सांगितल्यानंतर जेव्हा शिष्य साधना करतो की ते ब्रह्म मी आहे, मग आता ते तू आहेस पासून ते ब्रह्म मी आहे इथपर्यंत जो प्रवास जो आहे साधकाचा, हा सगळा साधनेचा प्रवास असतो. आणि ते ब्रह्म मी आहे ही अनुभूती येण्यासाठी साधकाला शमदमांचा अभ्यास करावा लागतो. पण तो सद्गुरू सुद्धा शमदमांचा अभ्यास म्हणजे इंद्रिय आवरण्याचा अभ्यास जो आहे तो सद्गुरू करवून घेतात. आणि अशांनाच सद्गुरू म्हणावं असं समर्थ सांगतात. बघा, सद्गुरू जे आहेत ते काय करतात, तर कधी सूचक बोलून, कधी स्वतःच्या आचरणामधून, ग्रंथाच्या अभ्यासाला लावून. आता ग्रंथाचा अभ्यास कशासाठी, आता आपण हा जो एवढा अभ्यास करतोय ग्रंथाचा, कारण आपल्या अंतःकरणामध्ये विवेक प्रगट व्हावा. आत्म काय, अनात्म काय, आपलं आचरण कसं असावं, यासाठीच तर ग्रंथाचा अभ्यास आहे. म्हणून ग्रंथाच्या अभ्यासाला लावतात. ते सगळे ग्रंथातले विचार समजावून घ्या आणि प्रत्यक्ष त्या पद्धतीने जे आहे ते आचरण करा. म्हणजे प्रत्यक्ष जी आहे अंतरंग साधना. आता हे सगळं कशाने होणार आहे बघा, श्रवण, मनन, निदिध्यासन. हे सगळं काय तर अंतरंग साधन आहे. जे ग्रंथाचं श्रवण करणं, त्याच्यावरती मनन करणं आणि निदिध्यासन करणं, हे अंतरंग साधन जे आहे ते श्रीगुरु करवून घेतात.
एक उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल. बघ आता जीव जो आहे तो कसा आहे तर तो विकारी आहे आणि ब्रह्म कसा आहे अविकारी आहे आणि ते अविकारी ब्रह्म मी आहे असं शास्त्र सांगतं. तर जीवाचं मूळचं स्वरूप काय तर ब्रह्म आहे. आता एक उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल. आता विकार कोणकोणते आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर, द्वेष, सेवा, निंदा, तिरस्कार हे सगळे काय आहेत तर विकार आहेत. त्यातला एकच विकार बघूयात आपण, काम म्हणजे विषयांची इच्छा. आता साडी हा विषय आहे. कितीही कपाट भरून साड्या असल्या तरी दुसरीच्या अंगावर साडी बघितली की माझ्याकडे अशी नाही असं मनात येऊनच जातं की नाही. मी प्रवचन करायला जेव्हा लागले, तेव्हा कोणत्या प्रवचनाला कोणती साडी नेसायची याचंही चिंतन माझं नकळत होत होतं. जर आपण ह्याला काय म्हणू? आता संवादी आहे, पण तरी काय आहे तर विषयांचं ते चिंतन आहेच. मग मी मिस्टरांना म्हटलं, "हो जरा 2-4 साड्या घेऊन येऊयात, म्हणजे मला प्रवचनाला नेसायला होतील." आता गडबड कुठे आहे बघा. पण आता श्रीगुरूंची कृपा असेल आणि श्रीगुरु जर शिष्याला हे सगळे इंद्रिय जयाचे धडे देत असतील, तर ते तत्व जे आहे ते आपल्या अंतःकरणातच आहे. कारण श्री गुरु जेव्हा कृपा करतात, अनुग्रह देतात, तेव्हा तत्वाचं संक्रमण शिष्याच्या हृदयामध्ये ते करतात. आणि मग जेव्हा शिष्याला आतूनच स्फुरण होतं, की अरे मी परमार्थाचा अभ्यास करतेय आणि प्रवचनांसाठी साड्या म्हणजे माझ्या घरात एकही साडी नसावी की प्रवचनाला मी नेसू शकेन. म्हणजे कुठल्या पुढे वाहवत चाललेले आहेत विचार. आणि ताबडतोब तिथल्या तिथे तो विचार काय होतो तर म्हणजे मनाला जे आहे ते आवरणं होतं. आता हे कुणाच्या प्रेरणेने आवरलं? तर त्या तत्वाच्या प्रेरणेने आवरलं. आता तत्वरूप कोण आहेत? तर श्री गुरु आहेत. बस आता एक उदाहरण सांगितलं. अशा कितीतरी प्रेरणा ज्या आहेत त्या श्रीगुरु कृपेने आपल्याला होत असतात. कारण मुळात आपलं आचरण जे आहे ते शास्त्रशुद्ध झाल्याशिवाय त्या तत्वाची अनुभूती येणं कसं आहे तर कठीण आहे. प्रत्येक गोष्ट आहे. आहार आहे, विचार आहे, उच्चार आहे. जसं आपण ह्या सगळ्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. समर्थांनी पण सांगितल्यात, की सत्वगुण वरती ठेवावा. रज आणि तम जे आहेत, त्यांच्या अभिव्यक्ती आपल्याला समर्थांनी इथे सांगितल्या होत्या. आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं ग्रंथाच्या भागामध्ये, की सत्व, रज, तम तिन्हींच्या अभिव्यक्ती सांगितलेल्या आहेत. मग त्या अभिव्यक्ती ओळखायच्या आणि रजतम बाजूला सारून सत्वगुण जो आहे तो सातत्याने वरती ठेवायचा. याला पण काय लागतं तर एक मनाचं सामर्थ्य लागतं. आणि असा जो आहे तो समाधानाचा अभ्यास करून घेतात. आहे त्या परिस्थितीमध्ये मन शांत ठेवणं आणि हे मन शांत ठेवता आलं आणि तो इंद्रिय जय त्याला असं म्हटलेलं आहे. मग एक उदाहरण सांगते. डॉक्टर काकांबरोबर उत्तर काशीला अनेक साधक गेले होते. आता उत्तर काशीला सगळे पदार्थ जे आहेत ते सरसूच्या तेलामध्ये बनवले जातात. आता जेवायला बसल्यानंतर पहिल्या दुसऱ्या घासामध्ये सगळ्यांचे चेहरे कसे झाले तर अगदी बघण्यासारखे झाले. कारण त्या सरसूच्या तेलाला काय तो एक प्रकारचा वास येत असतो. आणि मग जेवण झाल्यानंतर मानवी स्वभावाप्रमाणे नंतर चर्चा सुरू झाली साधकांची. एक जण म्हणाला, की "अहो कसं काय आता हे 7 दिवस काढायचे आपण वर्गाचे? आज तर मला 2 घास सुद्धा जेवण गेलेलं नाहीये." आता 7 दिवस वर्ग होता, 7 दिवस तिथे राहणं भाग होतं. पण रोज ह्या चर्चा चालायच्या. आता तिथे जो स्वयंपाक करणारा जो होता, त्याने असं बघितलं, की बाकी सगळ्यांच्या काहीतरी क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ सुरू आहे. पण एक जण असे आहेत, की ते शांतपणे आपलं जेवण जेवतायत. आणि शेवटी तो न राहून म्हणाला, "अरे आप लोग रोज कुछ ना कुछ बोलते रहते हैं, लेकिन एक आदमी है कि वो कुछ नहीं बोलता, सब आनंद से ये सब खाना खा रहा है." आता डॉक्टर काकांना विचारल्यानंतर ते म्हणाले, की आपल्याला 7 दिवस राहायचं आहे. 7 दिवस इथेच जेवायचं आहे. आपल्याला पर्याय नाहीये. मग ते जेवण तोंड वेडीवाकडी खात करण्यापेक्षा आनंदाने जेवलं, तर ते आपल्या अंगी लागेल की नाही? तर ह्याला काय म्हणतात? तो अभ्यास आहे. त्यांचं इंद्रिय जय आहे. ते अन्न आहे. अन्न हे ब्रह्म आहे. त्यांना पण वास येत असेल की नाही त्या सरसच्या तेलाचा? पण तरी आनंदाने ते जे आहे ते सगळं जे भोजन आहे ते ग्रहण करत होते. आणि असा ज्यांचा स्वतःचा इंद्रिय जय झालेला आहे, तेच शिष्यांना इंद्रिय जयाचे धडे देऊ शकतात. सगळ्याच गोष्टीमध्ये आहे. वाणी बोलण्यामध्ये आहे, वागण्यामध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे. बघा म्हणून आपण सद्गुरूंची प्रार्थना करतो. गुरुर् ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. आता सद्गुरू हे कोण आहेत? परब्रह्म स्वरूप आहेत. आता साधक म्हणून त्यांनी मला जन्माला घातलंय. आता आधी मला जन्माला कोणी घातलं? माझ्या आई वडिलांनी घातलं. त्यांनी मला व्यावहारिक शिकवण दिलेली आहे. पण आता साधक म्हणून मी जेव्हा जन्माला येते, तेव्हा मला ते साधना लावून देतात. गुरुर् ब्रह्मा, गुरुर्विष्णू,
ते विष्णू आहेत. ते माझ्या साधनेचं काय करतात तर पालन सुद्धा करतात. म्हणजे माझी साधना ते सांभाळतात. आणि गुरुर्दैव महेश्वर हा, आणि काय करतात तर लय करतात. साधन सांभाळतात, त्याला साध्यावरती स्थिर करतात, साध्याचा अनुभव आणून देतात आणि जीवदशेचा शिवदशेमध्ये लय करतात. म्हणजेच तेच ब्रह्म तू आहेस, म्हणजे साधकाने साधना केल्यानंतर तेच ब्रह्म मी आहे असा त्या साधकाला अनुभव येऊन जातो. म्हणून सद्गुरूंची प्रार्थना करतात, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून समर्थले म्हणतात की जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्याच्छेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा. त्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा प्रत्यक्ष हे जे धडे आहेत आपल्याला, हे शमदमानचे धडे, जे त्यांनी किती इंद्रिय जय साधलेलं आहे हे आपल्याला अनुभवाला येतं. म्हणजे अनेक साधकांच्या घरी डॉक्टर काका जेवायला जात असत. त्या काकांना मुळात जो आवडतो तो अत्यंत मऊ भात आवडतो. पण आता कधीतरी साधकाच्या हातून मोकळा भात व्हायचा, कारण तांदूळ काय होतं आपल्याला माहितीये की वेगवेगळ्या पद्धतीचे तांदूळ असतात. आणि त्या साधकालाच मग कसं तरी वाटायचं की खरं काकांना मऊ भात आवडतो, पण मोकळा भात पानात वाढल्यानंतर मोकळा भात झाला असं लक्षात यायचं. आणि त्या साधकाच्या चेहऱ्यावरचा भाव बघूनच काका म्हणायचे, अगं किती छान भात झालेला आहे मोगऱ्याच्या कळ्यांसारखा. जे त्या साधकाला समाधान प्राप्त करून द्यायचंय. खरं त्यांना लागायचा मऊ भात, पण तरी सुद्धा त्या साधकाला समाधान व्हावं, त्याला असं वाटू नये की माझ्या हातून काहीतरी असं की त्यांचं माझ्या सद्गुरूंचं काहीतरी राहिलेलं आहे, म्हणजे त्यांना आवडत नाही तरी माझ्या हातून मोकळा भात झालाय. पण तरी त्याला पटकन ते शांत करायचं, समाधानी करायचंय. अगं मोगऱ्याच्या कळ्यांसारखा भात झालाय, असा सुद्धा मला भात फार आवडतो. आता हे जर आपल्या बाबतीत झालं असतं तर काय? मला मऊ भात आवडतो, पण माहिती नाही मी कितीतरी वेळा सांगितलं होतं, पण तरी मोकळाच भात केला. अशा वाणीच्या बघा एक उदाहरण सांगितलंय, पण अशी वाणीची जी वायफळ बडबड आहे, व्यर्थ बडबड आहे, आपण खूप वेळा करत असतो. आणि मग अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा गोपाळ पावे हरी. आणि म्हणून वाणीला आवरण्याचा अभ्यास सद्गुरू करवून घेतात. तो प्रत्यक्ष स्वतःच्या आचरणातनं दाखवतात. आणि साधकाला पण काय तर वाणीला आवरणं म्हणजे खरं नावाचं हे साधन ते वाणीला आवरण्याचंच साधन आहे. जोपर्यंत वाणीला आवरलं जात नाही तोपर्यंत नाम सुद्धा फलद्रूप होत नाही. ते स्वतःच्या आचरणातून जे आहे हे सद्गुरू जे आहेत ते धडे देतात. तर आता ब्रह्म जे आहे ते कसं आहे तर त्रिगुणांच्या पलीकडे आहे. म्हणजे कसं आहे तर त्रिगुणातीत आहे. मग ह्या रजोगुणाचा आहार, दृश्य, संगत यापासून साधकाला सतत आपल्या मनाला आवरावं लागतं. किंवा क्रोध जो आहे त्याला पण सतत काय करावं तर आवरावं लागतं. एक गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आहे. गोंदवलेकर महाराज प्रवचन करत होते आणि सगळे साधक श्रोते जे भक्त होते ते समोर बसलेले होते. तेवढ्यात एक जण आली व्यक्ती आणि माहिती नाही पण महाराजांना एकदमच ते शिव्या द्यायला लागली ती व्यक्ती. महाराज शांतपणे प्रवचन करत होते. यत्किंचित सुद्धा विचलित झाले नाहीत. त्या श्रोत्यांमध्ये मात्र जरा थोडासा एक काय झाला तर त्याची चलबिचल सुरू झाली आणि तो रागारागाने उठला आणि त्यांनी त्याला हाताला धरलं आणि त्या व्यक्तीला त्यांनी बाहेर घालवून दिलं. आता प्रवचन झाल्यानंतर तो महाराजांना असं म्हणाला की अहो ती व्यक्ती किती तुम्हाला शिव्या देत होती तरी तुम्ही एवढे शांत कसे? महाराज म्हणाले, अरे त्यांनी शिव्या दिल्या पण मी कुठे घेतल्या? आता हे काय आहे हो? हे प्रत्यक्ष आचरणातून शिष्याला धडे देण्याचं आहे की नाही? ते प्रत्यक्ष स्वतःच्या स्थितीवरून सद्गुरू शिकवतात. ते तर स्थितीवर आरूढ आहेत. त्यांची शांती यत्किंचित सुद्धा ढळत नाही आणि तुम्ही असं व्हा, असं व्हा असं ते आपल्याला काय करतायत तर सांगतायत. न बोलता सांगतायत. म्हणून असे जे सद्गुरू असतात त्यांनी उच्चारलेला एकही शब्द व्यर्थ जात नाही. कारण त्याला अनुभवाचं काय असतं तर बळ असतं. माऊली म्हणतात, इंद्रियांची कुसमुस मोडली. आमची इंद्रियांची कुसमुसच मोडून गेलेली आहे सगळी. म्हणजे आमची इंद्रिय बाहेर धावतच नाहीयेत. आणि इंद्रिय म्हणितले करीती, म्हणजे आम्ही म्हणू तसं इंद्रिय करतायत. आणि असे जे सद्गुरू असतात ते काय करतात तर शिष्यांकडून शमदमानचा अभ्यास करून घेतात. म्हणून समर्थ आपल्याला सूचना देत आहेत की शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्यासे तीन, मिळाले तरी त्याच्यावे. म्हणजे कठोर परीक्षा घेणारे म्हणजे शमदमानी साधना लावणारे जे आहेत तेच काय असतात तर खरे गुरु असतात. मग श्री समर्थांचा जो तपश्चर्येचा काळ टाकळीमधला
पाच घरी मागून भिक्षा आणायची, नंतर नदीच्या प्रवाहामध्ये ती धुवून टाकायची, त्याचे 5 भाग करायचे आणि त्यातला एक भाग जो आहे तो भक्षण करायचा. संपूर्ण तेल, तूप, तिखट, मीठ, मसाले जे आहेत ते धुवून टाकायचे. आता हे काय आहे? इंद्रिय जयाचा धडा ते स्वतःला घेत आहेत. बघा समर्थांसारखे संत जे आहेत ते. आणि म्हणून अधिकार म्हणून ते सांगू शकतात. पुढे समर्थ म्हणतात, जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा. एक आता हे सद्गुरु कसे असतात तर श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असे असतात आणि ते शिष्याला आत्मविद्या शिकवतात. आता आत्मविद्या शिकवतात त्याचा आपण विचार केलाय की परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान जे आणि दुसरा विचार म्हणजे की विचारांप्रमाणे आचार जो आहे तो प्रत्यक्ष शिष्याकडून करवून घेतात. तेव्हा आपण सगळे प्रापंचिक आहोत आणि प्रापंचिक माणूस जो आहे तो सतत कशाबद्दल बोलत असतो? प्रपंचाबद्दलच बोलत असतो. आता आपण आपल्याला पारमार्थिक जरी म्हणून घेत असलो तरी सुद्धा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण प्रपंचाबद्दलच बोलत असतो, कारण प्रपंचच हा चित्तामध्ये ठाण मांडून बसलेला असतो. सतत विचार जो आहे तो कशाचा आहे तर तो देहादी प्रपंचाचा आहे. माझी मुलं, माझे घर, माझे नातेवाईक, इथे समर्थ सांगतायत की पारमार्थिक सत्तेमध्ये हे सगळं कसं आहे तर मिथ्या आहे. पण तसा बुद्धीचा निषेध झालेला नसल्यामुळे वेळ मिळाला की प्रपंचाबद्दल गप्पा मारायच्या असतात. पण आपल्याला इथे छान समजावून सांगतायत सद्गुरु की आता चित्त आपलं जास्त कशात गुंतलेलं असतं? आपल्या मुलांमध्ये गुंतलेलं असतं. आता मुलं जवळ असली तरी सुद्धा असेपर्यंत सतत त्यांचं चिंतन असतं. आपल्या समोरून गेली तरी सतत त्यांचं चिंतन असतं. बाहेर प्रदेशामध्ये असली तरी सतत त्यांचं चिंतन असतं. मग आता इथे आपल्याला शास्त्र सांगतं की ती मायेचं लक्षण प्रतिती मात्र सत्तावान. ती माया कशी आहे तर प्रतिती मात्र सत्तावान आहे. ज्या ज्या क्षणी ती मुलं माझ्या समोर आहेत तेवढ्यापुरतंच त्यांचं चिंतन करायचं. कुठलाही विषय असू देत, मुलं म्हणजे कुठलाही विषय असू देत. आणि ज्या क्षणी ती माझ्या नजरेआड जातील त्या क्षणी चिंतन माझं जर थांबलं तर श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला भरपूर वेळ मिळतो. नंतर अभ्यास करायला भरपूर वेळ मिळतो. म्हणून मायेचं एक लक्षण सांगितलेलं आहे, प्रतिती मात्र सत्तावान. अशी साधना जी आहे अशी साधना सद्गुरु करून घेतात. विषयाचं चिंतन तिथल्या तिथे थांबलं पाहिजे. हाच काय आहे तर तो शमदमांचा तिथे अभ्यास आहे. बरं असं एकदम होतं का हे सगळं? तर एकदम होत नाही. हळूहळू त्या सगळ्या गोष्टी होत असतात. सराव करता करता हळूहळू असं सगळी आपली काय होते तर ती विचारांची बैठक बसत जाते. कारण कुठली गोष्ट अचानक एकदम झटपट असं काही परमार्थामध्ये मिळत नाही. जे संत सांगतात त्याप्रमाणे, सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे सातत्याने जर आपण विचार करत राहिलो आणि आपण सतत साधन करत राहिलो या शमदमांचा तर नक्की आपली काय होते तर प्रपंचातून वृत्ती जी आहे अंतःकरण वृत्ती बाहेर पडून त्या नामावर किंवा अभ्यासावर स्थिर व्हायला हळूहळूच ती लागते. म्हणून दिवसभर मनाला आवडण्याचा अभ्यास जेव्हा साधक करतो तेव्हाच ब्रह्ममुहूर्तावर सोहम साधनेला बसल्यानंतर ती सोहम साधना सजते. सजणं हा शब्द खूप सुंदर आहे बघा. की दिवसभर 24 तास म्हणजे 24 तासातले म्हणजे अगदी झोपेतले काही तास सोडले आपण तर म्हणू की सतत अभ्यास आहे. आणि असा अभ्यास केल्यानंतर जेव्हा ब्राह्ममुहूर्तावरती उठून आपण शांतपणे बसू तेव्हा मन एकाग्र व्हायला मदत होते. आणि कुठेतरी त्या शांतीची झलक जी आहे ती झलक मिळून जाते. म्हणून श्रद्धा आणि मग साधकाची त्याच्यावरती श्रद्धा बसते की असं ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि मग प्रपंचात कुठेतरी थोडा बिघाड झाला तरी समाधान अजिबात बिघडत नाही. नाहीतर छोट्या मोठ्या गोष्टींनी जे आहे ते आपलं समाधान बिघडतं की नाही अंतःकरण वृत्तीचं. म्हणून जेव्हा साधक अशी साधना करतो आणि जेव्हा अंतःकरण वृत्तीला एक थोडी झलक मिळते त्या साधकाला तेव्हा मग असं वाटतं की नक्की काहीतरी असं एक तत्व आहे. आणि जर मी साधना केली सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, त्या शमदमांचा अभ्यास केला सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तर नक्कीच मला ते मी ब्रह्म आहे मला असा अनुभव येणार आहे. आणि माझी नक्की वाटचाल जीवदशेकडून शिवदशेकडे होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात असं जे ज्ञान आहे याचा जे बोध करतात बघा, जो कोणी ज्ञानबोधी समूळ विद्या छेदी इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा. म्हणून श्री समर्थांच्या या निकषांवर जर सद्गुरु पारखून घेतले आणि त्यांचा जर अनुग्रह घेतला आणि त्यांच्यावर नितांत श्रद्धा एक मात्र आहे की सद्गुरु पारखून घेतले नंतर अनुग्रह घेतला पण श्रद्धा सुद्धा अत्यंत काय आहे तर खूप महत्वाची आहे. आणि श्रद्धेने ते सांगतील ते साधन करणं
म्हणून सद्गुरू जे कसे असावेत तर श्रोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत, दयाळू असावेत. शास्त्राने श्रद्धेचे 3च विषय सांगितलेले आहेत. एक तर ब्रह्म आहे, नंतर वेद शास्त्र आणि श्रीगुरु जसं सांगतात तसंच ते आहे, आणि श्रीगुरु कृपेने मला त्याचा म्हणजे ब्रह्माचा ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येणार आहे. आणि ते ज्ञान मला श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू सद्गुरू जे आहेत तेच करून देणार आहेत. श्रोत्रिय म्हणजे जे वेदांचा अर्थ जाणतात, शिष्यांना समजेल अशा भाषेमध्ये हे सगळं शास्त्र जे आहेत, हे सगळे विचार जे आहेत ते काय करतात तर ते समजावून सांगतात आणि ते ब्रह्माच्या अनुभवामध्ये सतत धुंबत असतात, म्हणून ब्रह्मनिष्ठ असं म्हटलेलं आहे. पुढे समर्थांनी 4-5 ओव्यांमध्ये गुरु कसे नसावेत हे सांगितलेलं आहे. तर आता कसे नसावे त्याच्या बऱ्याच ओव्या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. थोडक्यात आपण ते बघणार आहोत. बघा आता गुरु जे आहेत काहीतरी सतत हवं हवं या हव्यासामुळे शिष्याच्या अधीन होऊन राहणारे, शिष्याची मर्जी सांभाळणारे. आता खरं तर शिष्याचीच भीड कोणाला पडते तर सद्गुरूंना पडते. आता साधना जरी केली नाही, आता काही काही शिष्य असे असतात शिष्यत्व त्यांचं पत्करतात. जसे डॉक्टर काका म्हणतात की काय आहे आमच्याकडे सोफा आहे, आमच्याकडे टीव्ही आहे, आमच्याकडे फर्निचर आहे आणि आमचे एक सद्गुरू सुद्धा आहेत. जे सद्गुरूंना कुठे बसवलं त्यांनी, या सगळ्या गोष्टींमध्ये सद्गुरूंना बसवलं. पण तरी सुद्धा असे शिष्य असले तरी सुद्धा त्यांच्या पुढे पुढे करणारे जे आहेत, म्हणजे शिष्याची भीड सद्गुरूंना पडते, कारण शिष्यच काय करतो तर त्यांना काहीतरी काहीतरी देत असतो. असे कसे नसावेत हे सांगताना आपल्याला समर्थ म्हणतायत. आता इथे उदाहरण आपण बघितलं होतं मागच्या वेळेस एक, की पुण्यात जी फसवणूक झाली ती अशीच झाली. कारण कसं काय त्यांना काय हवं होतं, त्यांच्याकडून फक्त पैसा हवा होता. अगदी पाद्यपूजन करण्याचे फोटो सुद्धा आपण सगळ्यांनी तेच बघितलेले आहेत. म्हणजे असे ही जी भोंदूगिरी जी आहे या जगामध्ये चाललेली आहे आणि त्याच्याकडून काहीतरी हवंय म्हणून त्यांनी ते काय तर ढोंग जे आहे ते ढोंग केलं आणि सगळे पैसे लुबाडले. आता इथे समर्थ म्हणतात की देवापेक्षा सुद्धा सद्गुरू महान आहेत. समर्थांची ओवी आहे, सद्गुरू गुण देव मोठा, जयास वाटे तो करंटा. देवापेक्षाही सद्गुरू महान आहेत असं सगळे संत सांगतात, असं शास्त्र सांगतं. पण लोभापायी हे जे सगळं सुरू आहे काय आहे तर फसवणारे जे गुरु आहेत आणि या जगतामध्ये जे पामर आहेत, जे अधम, त्यांना काय आहे तर सहजासहजी फसवलं जातं आणि लोक सुद्धा काय आहेत तर ते फसतात. ते समर्थांनी एक दृष्टांत दिलेला आहे की एखादा वैद्य जो आहे तो रुग्णाच्या पैशावर डोळा ठेवून त्याला सांगतच नाही. कारण त्याला माहितीये की सांगितलं तर पथ्य सांभाळण्याची तयारी नसते आणि तयारी नसल्यामुळे तो म्हणतो, तो जो असतो रुग्ण तो म्हणतो नको हा डॉक्टर फार पथ्य सांगतो, त्यापेक्षा त्याच्याकडे न गेलेलं बरं. मग आता काय करायचं, तो आला नाही तर आपली फी बुडते, म्हणून मग त्याला पथ्य सांगायचं नाही आणि मग म्हणायचं नाही नाही तू सगळं खा पण हे औषध घे आणि हे औषध चालू ठेव. आता दृष्टांत सांगितलाय. अगदी त्याचप्रमाणे की शिष्याला काही साधन सांगायचं नाही, नुसतं काय करायचं तर नुसतं पारमार्थिक म्हणून मिरवून जे घेणं आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय मिळणार आहे हो, जे ध्येय आहे ते ध्येय तर कुठल्या कुठेच बाजूला राहून जातं. तुकोबा तर म्हणतात चणे खावे लोखंडाचं तेव्हा ब्रह्मपदी नाचे. इथलं तर मागमूस सुद्धा काय नाही तर तिथे त्या सद्गुरू आणि शिष्यांच्या नात्यामध्ये काहीच नाहीये. म्हणजे समाधी साधनं तर कुठल्या कुठे बाजूला राहून गेली आणि ते ध्येय जे आहे साध्य होता साधनांचा ठाव नाही त्याचाही काही तिथे पत्ता नसतो. मग नुसते मोठमोठाले आश्रम, नंतर त्याच्यामध्ये कुठला पोशाख घालायचा, भगवा असावा का, मग तिथे खूप गर्दी जमवायची, नंतर अजून काय 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 सगळे जे प्रकार चालतात ना ते सगळे प्रकार ह्याच्यामध्ये चालतात आणि समर्थ त्यांची आपल्याला इथे यादी देत आहेत. आणि अजून पुढे जाऊन असं म्हणतात की शब्दज्ञानामध्ये निरूपण करण्यात अतिशय पारंगत आहे, पण तरी सुद्धा पंचविषयामध्ये आसक्त आहे. आमच्या महाराजांना हे लागतं, आमच्या महाराजांना अमुक लागतं, आमच्या महाराजांना टमुक लागतं. मग आता शब्दज्ञानात पारंगत असल्यामुळे निरूपण खूप छान होतात. लोक काय होतात तर आकर्षित होतात. एक मंदाताईंनी खूप छान विचार सांगितलाय. त्या असं म्हणतात की अविद्वानाच्या मुखाने श्रवण घडल्यास काय होतं, श्रोता जो आहे तो भ्रमित होतो. नंतर विद्वानाच्या मुखाने श्रवण घडल्यास श्रोता चकित होतो, म्हणजे जो पंडित असतो तो. आणि सद्गुरूंच्या मुखाने श्रवण घडण्यास श्रोता कृतार्थ होतो. आणि अशी कृतार्थता जी आहे ती सद्गुरूंच्या मुखातून जे श्रवण घडतं त्यानेच होते. मग आता सद्गुरू कसं ओळखायचंय
त्याचीच लक्षणं समर्थ आपल्याला इथे सांगतात. बघा, जे मोठे विद्वान पंडित असतात, आता श्रोते जेव्हा त्यांचं निरूपण ऐकतात, तेव्हा चकित होतात. अहो, काय पान नंबर सांगतायत, त्याच्यावरची ओवी सांगतायत, काय सगळं मुखपाठ आहे म्हणजे अगदी म्हणजे चकितच होऊन जातात. बरं काय सांगितलं? काही आठवत नाही. पण अहो खूप छान बोलले. खूप छान बोलले, पण काय बोलले? ते काही आठवत नाही. आणि काही दिवसांनी श्रवण केल्यानंतर लक्षात येतं, की हे इथे अनुभवाचं ज्ञान कमी आहे. म्हणजे नाहीच आहे तिथे. पण हे सद्गुरू जे असतात, ते कसे असतात? ते अनुभवाचं ज्ञान असतं. ते अंतःकरणाला आपल्या भिडतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, की नुसतं शब्दज्ञानाची निरूपणं खूप छान आहेत. पण पंचविषयात आसक्त आहे, हे सहवासात राहिल्यानंतर आपल्याला कळतं आणि परमार्थ हा जो आहे तो स्थितीचा आहे. म्हणून जे ब्रह्मज्ञ असतात, आता ते सगळेच प्रबोधन करतील असंही नाहीये. कारण आपल्याला माहिती की जे रमण महर्षी होऊन गेले, ते काही बोलत नव्हते, ते अखंड मौनात असायचे. पण त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या सहवासामध्ये साधकांचा अभ्यास होत होता. त्यांना त्यांच्या सहवासामध्ये कृतकृत्यता अनुभवाला येत होती. म्हणून हे सद्गुरू जे आहेत, त्यांची लक्षणं समर्थांनी का सांगितली आहेत? आता म्हणून आपण हा ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर सद्गुरू कसे असते पारखून आपल्याला घेता यावं, म्हणून समर्थांनी हा जो गुरुलक्षणांचा समाज जो आहे तो आपल्या समोर सांगितलेला आहे. पुढे समर्थ असं म्हणतात की निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशावादी नाना चमत्कारे बुद्धी दंडळू लागे. आता हे समर्थांनी बरोबर जो विषय सांगितला इथे चमत्कारांचा विषय सांगितलेला आहे. कारण चमत्काराला भुलणारा काय आहे तर एक वर्ग आहे. आणि चमत्कार म्हटलं की तिथे नमस्कार म्हणजे वेगळ्या अर्थी, विपरीत अर्थी. कारण सिद्धी म्हटलं की चमत्कार होतो आणि त्याला भुललं की मग तिथे लगेचच लोक आकृष्ट होतात. तर एक विचार त्याच्यामध्ये आहे की जेव्हा साधना केली जाते म्हणजे त्या ध्येयासाठी म्हणून म्हणजे ब्रह्मानुभवासाठी, तेव्हा साधकाला अनेक सिद्धी प्राप्त होतात. वाचा सिद्धी असेल, एक सिद्धी सांगितली त्याच्यामध्ये, अष्टमहासिद्धी आहेत आपल्याकडे. त्याच्यातली एखादी सिद्धी प्राप्त होते. पण इथे समर्थ असं म्हणतात, की कितीही सिद्धींचं सामर्थ्य मिळालं तरी ते देहाबरोबर नाहीसं होणारं असतं. चांगदेव महाराजांचं उदाहरण आपल्याला माहितीये, की 1400 वर्ष चांगदेवांनी देह सांभाळला. ते ध्यानाला बसायचे आणि ध्यानात न उठले, की त्यांच्या समोर काय असायचं तर ती प्रेतं जी असायची ती प्रेतं पडलेली असायची. त्या दृष्टिक्षेपाने ती सगळी जिवंत व्हायची आणि त्यांचा स्वतःचा देह पण काय व्हायचा तर परत त्यांना ते आयुर्मान वाढवून मिळायचं. असं 1400 वर्ष त्यांनी देह सांभाळला होता. मग मुक्ताबाईच्या अनुग्रहानंतर त्यांनी ताबडतोब देह सोडून दिलेला आहे. कारण त्या सिद्धी त्यांना कळलं, की या सिद्धी कशा आहेत तर व्यर्थ आहेत. नामदेव महाराज म्हणतात, रिद्धी सिद्धी आमुची अंगणे झाडती. रिद्धी सिद्धी आमच्याकडे नोकर म्हणून काम करतायत. म्हणून चमत्कार करणारे जे आहेत तिथे गुरुतत्व नाहीये असं आपल्याला इथे समर्थ सांगतायत. बघा, गोंदवलेकर महाराजांकडे एक विद्वान प्राध्यापक दर्शनाला आले. ते महाराजांना असं म्हणाले की आपण सिद्ध पुरुष आहात. लोकांनी परमार्थाकडे वळावे यासाठी तुम्ही काय करा तर वारंवार चमत्कार करून दाखवा. म्हणजे लोकांची गर्दी होईल, लोक जमतील, ते परमार्थाकडे येतील. कारण सहजच चमत्कार तिथे काय असतं तर आकर्षण असतं. आता त्यावर महाराज काय म्हणालेले आहेत? म्हणाले, हे बघा, प्रथम मी सिद्ध पुरुष आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? महाराजांनीच उलट प्रश्न विचारला. महाराज पुढे म्हणाले, रामाच्या कृपेने नाम कसं घ्यावं आणि समाधान कसं टिकवावं एवढी कला माझ्यापाशी आहे आणि ती मी लोकांना शिकवतो. पाहिजे असल्यास तुम्हाला पण मी ती शिकवीन. आता सिद्ध पुरुष एकच चमत्कार करतात आणि तो म्हणजे जीव ब्रह्मैक्याचा. बाकीचे चमत्कार जे आहेत ते खालच्या दर्जाचे आहेत. आता किती खालच्या दर्जाचे तर हे सांगताना महाराज म्हणतात की गारुड्याच्या खेळा इतके ते खालच्या दर्जाचे आहेत. आणि संत आपण कधीही चमत्कार करत नाहीत तर एखादा चमत्कार त्यांच्याकडून होतो. जसं आपल्याला माहितीये की समर्थ चरित्रामध्ये एक कुलकर्ण्यांचं प्रेत समर्थांनी कमंडलूतलं पाणी शिंपडलं आणि ते उठून बसलं. ज्ञानदेवाने रेडा बोलला. म्हणजे एखादा चमत्कार आहे. असे काही चमत्कारांची लाईनच्या लाईन इथे आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून संत आपण चमत्कार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पुढे महाराज म्हणतात की तत्वज्ञानाची शेवटची परीक्षा जी पीएचडी आहे ती दिली आणि कोणी जर म्हटलं की मॅट्रिकच्या वर्गात बसा तर काय वाटेल? अगदी त्याचप्रमाणे तुम्ही संतांना जेव्हा चमत्कार करायला सांगता किंवा चमत्कार दाखवा
असं जेव्हा म्हणतात तेव्हा सिद्ध पुरुषाला तसंच वाटतं. म्हणून सिद्धी एकच, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य. आणि चमत्काराने होतं काय, की जी निष्ठा परमार्थावर जडलेली असते ती उडून जाते. आणि असा जे विचार करतात, असं जे चिंतन हे लोकांचं हित कशामध्ये आहे हे जे बघतात, तिथेच काय तर खरं गुरुतत्व आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आवीट असं जे आत्मसुख आहे ते सोडून सिद्धीच्या मागे लागणारे जे असतात ते खरे सद्गुरू नसतात. मग सद्गुरू कसे असतात हे सांगताना समर्थ असं म्हणतात, की श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि ते दयाळू असतात. वेदांमध्ये पारंगत असणारे, तत्व जाणणारे, ते जे ज्ञान सांगतात ते ऐकत राहावंसं वाटलं पाहिजे. श्रवणीय असं त्यांचं विवेचन असतं. नुसतं श्रवणीय नाही तर ब्रह्मनिष्ठ विवेचन असं असतं. आचाराची त्या बोलण्याला त्यांच्या काय असते तर तिथे जोड असते. म्हणून जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन, तोची सद्गुरु निधान दाखवी डोळा. सद्गुरूंचं लक्षण सांगताना समर्थ अजून पुढे म्हणतात, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. शुद्ध ब्रह्माचं अनुभवात्मक ज्ञान असतं. बघा, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती अशी श्रुती आहे. आता त्याचा अर्थ आहे की ब्रह्म जाणणारा हा ब्रह्मच होतो. म्हणून मी ब्रह्मरूप झालो आहे असं त्याच्या ठिकाणी वेगळेपणाने त्याला सुद्धा वाटत नाही. इतकी सहज स्थिती त्या ठिकाणी काय असते तर झालेली असते. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान. आता विमळ ज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान असं तिथे म्हटलेलं आहे. आणि प्रत्यक्षात असा आत्मानुभव ज्यांनी घेतला असतो तेच दुसऱ्याला आत्मानुभव देऊ शकतात. म्हणून त्यांच्या देहासह ते परब्रह्म स्वरूपच झालेले असतात. जेथे मुराले मीपण तेची अनुभवाची खूण असं म्हटलंय. समर्थ म्हणतात की जे ज्ञान मूर्त तेव्हाच ते कसं होतं तर दृढ होतं. त्याला दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष असं शास्त्रामध्ये म्हटलंय. म्हणजे ब्रह्मज्ञान झालं पण ते सुद्धा कसं व्हावं, मुरावं लागतं. म्हणजे त्याला सहजता यावी लागते. जसं आपण म्हणतो व्यवहारामध्ये की लोणचं मुरलं, मुरांबा मुरला. आणि असं सद्गुरू जे ब्रह्मज्ञान आहे ते मूर्त म्हणजे त्या सद्गुरूंची ती सहज स्वरूपानुसंधान ही स्थिती आहे ना ती अखंड कशी असते तर इतकी सहज स्थिती असते. आणि अखंड समाधान त्या ठिकाणी असतं. त्याला सम्यक आधान अशी व्युत्पत्ती आहे समाधान शब्दाची, की अंतःकरण वृत्ती जी ती अजिबात हालत नाही. ती स्थिर झालेली आहे त्या तत्वावरती. आणि मी तत्व आहे, मी ब्रह्मस्वरूप झालेलं आहे अशी तिथे काही जाणीवच नसते. इतकं त्याच्याशी ते एकरूप झालेले असतात. आणि दयाळू म्हणजे ज्यांना ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा आहे त्या सर्वांवर त्यांची दया म्हणजे कृपा असते. तो त्यांचा स्वभावच होऊन जातो. आणि शमदमादी साधनांचा अभ्यास मुख्य जे आहे ना इथे, की शमदमादी साधनांचा अभ्यास ते शिष्याकडून करून घेतात आणि त्याचा अधिकार तसा ते वाढवतात. तर आता मला एक उदाहरण आठवलं म्हणून मी सांगते. 2010 सालची गोष्ट असेल. डॉक्टर काकांनी कॅलेंडरच्या ज्या ओव्या आहेत त्या सिंगापूरला असताना काकांनी त्या ओव्या लिहिल्या. माझ्यापर्यंत त्या ओव्या आल्या. आणि जे माझं काही श्रवण झालं होतं आधी त्याचं स्मरण झालं. त्या 32 ओव्यांवर मी विवरण लिहिलं. म्हणजे 32 पानं झाली. आता मला आतमध्येच एक खूप छान असा अभिमान वाटला स्वतःबद्दल, की अरे आपलं जे श्रवण झालंय ते आपण किती छान आपल्याला सुचलं ना आणि आपण सगळं लिहून काढलं. आता ही त्यांचीच कृपा होती खरी म्हणजे, की ते श्रवण जे झालेलं आहे ते त्या कागदावरती उतरावं म्हणून. आतूनच एक असं वाटलं, की आता कधी मी डॉक्टर काकांना भेटतेय आणि मी कधी लिहिलेलं आहे ते सगळं ते मी दाखवतेय. तर सज्जनगडावर पूर्वी वर्ग होत होते त्यावर्षी गडावरती वर्गाला गेले. आता गेल्यापासून माझ्या डोक्यात एकच मनामध्ये, की मी कधी काकांना ओव्या दाखवते हे सगळं जे लिहिलेलं आहे ते. आणि काकांना ते सगळं समोर ठेवलं. काकांनी माझ्याकडे जरा कौतुकाने बघितलं आणि हसले आणि म्हणाले, "ठीक आहे, ठेव" म्हणाले. मग मी ठेवलं आणि बाहेर आले. पण मनामध्ये रात्रंदिवस तोच विचार म्हणजे गडावरती सुद्धा, की काका वाचतील का? 2 दिवस गेले. मी काकांना म्हटलं, "काका तुम्ही वाचलं का?" तर हो म्हणाले आणि इकडे. आता मी, डॉक्टर काका आणि काकू पण होत्यात आणि काकांनी वाचलं. मला एक काय होतं ते छोटीसं त्याच्यामध्ये दुरुस्ती होती ती सांगितली. आणि मी ते घेऊन निघणार एवढ्यात पावसाचे थेंब मोठे-मोठे पडायला लागले. आणि म्हणून मग मी तिथेच बसले. एकदम नीरव शांतता. काका शांत बसलेले, मी शांत बसलेली, डॉक्टर काकू पण शांत बसल्या होत्या. 1-2 मिनिटं झाले असतील आणि डॉक्टर काकांनी एक वाक्य उच्चारलं. ते म्हणाले ना, "नुसतं तडतड वाजतंय म्हणे, पण जोर काही नाहीये."
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे समाधीच्या मागे एक बिल्डिंग आहे. त्या वास्तूच्या वरच्या मजल्यावरती डॉक्टर काकांचा मुक्काम असायचा आणि संपूर्ण अवतीभोवती पत्र्या आहेत. त्या पत्र्यांमुळे खूप जास्त आवाज येत होता. आणि काकांचं हे वाक्य ऐकलं, पाऊस थांबला, मी बाहेर निघाले आणि मला असं वाटलं काका असं का बोलले असतील? मी विचार करत करत होते आणि मला एकदम क्लिक झालं, की अरे आपल्या अंतःकरणाचे विचार सुरू होते, की आपण हे खूप छान लिहिलंय, आपल्याला खूप छान समजलंय आणि मग काका असं म्हणाले, की नुसतं तू लिहिलंयस, नुसतं शब्दांनी समजलंयस, पण अजून ते कळायला पाहिजे. कळल्यानंतर आचरणात यायला पाहिजे. आचरणात आल्यानंतर ते रुजायला पाहिजे आणि रुजल्यानंतर मग त्याचं काय ती फलद्रुपता आहे. तर मला माझ्या मनात सारखं की आपण हे बोलावं काका सद्गुरूंशी आपल्या. ते मी भेटायला गेले काकांना म्हटलं मला 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे. मग मी काकांना म्हटलं काका तुम्ही त्यावेळेस हे वाक्य उच्चारलं आणि मला तो अर्थ जो क्लिक झाला तो मी बोलू का तुम्हाला? मग मी सगळं सांगितलं काकांना. तुम्ही असं म्हणालात ना की नुसतं तडतड वाजतंय म्हणजे अजून मुरायला खूप वेळ आहे. काहीच बोलले नाही फक्त माझ्याकडे बघून हसले. आज 12 वर्षांचा काळ झाला, पण ते अजूनही माझ्या अंतःकरणात आहेत, की सद्गुरू जे असतात, ते कशी शमदमादी साधनं जी आहेत, ती शिष्याकडून करवून घेतात. आणि काकांची एक त्या कॅलेंडरवरची ओवी आहे, गणांचा जो पती, अंकुश जयाचे हाती, ते इंद्रिय गणांचा हत्ती आवरावा. म्हणजे इंद्रिय गणांचा हत्ती जो आहे, मदोन्मत्त आहे. ती इंद्रिय सगळीकडे काय असतात, ती धावतायत नुसती. कारण मुळातच ती बहिर्मुख इंद्रिय ब्रह्मदेवाने केलेली असल्यामुळे त्यांना बाहेरचे विषयच आकर्षित करतात आणि परमार्थामध्ये जी इंद्रिय आवरणाचा जो अभ्यास असतो, तो इंद्रिय आवरणाचा अभ्यास सद्गुरू शिष्याकडून करवून घेतात. ही जाणीव त्या शिष्याला वेळोवेळी काय असतं तर ती होत असते आणि तो इंद्रियांना आवरत असतो. आणि ह्यालाच म्हणतात, की त्या साधकाचा जो अधिकार आहे, तो अधिकार वाढत राहतो. पुढे समर्थ म्हणतात 47व्या ओवीत, याही वरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचार्य निर्मळ स्वधर्मविषयी. आता इथे वैराग्य सद्गुरूंकडे असतंच, पण त्याला असं म्हटलंय तिथे वैराग्याचंही वैराग्य असतं. विरक्त विरक्त असावे असं समर्थ म्हणतात बघा. म्हणजे मी विरक्त आहे यालाही तिथे काय आलेली असते तर सहजता आलेली असते. आता इथे समर्थांनी जे भोंदू गुरूंचंही वर्णन केलेलं आहे, सद्गुरूंची समर्थांनी इथे लक्षणं सांगितलेली आहेत. आता सर्वसामान्यांच्या मनात जो आहे तो खूप संभ्रम असतो. बघा परमार्थ जो आहे ना, योग्य सद्गुरू मिळणं ही खूप पूर्व पुण्याई लागते म्हणजे त्याला. पूर्व पुण्याईनेच योग्य सद्गुरू मिळतात. पण आता तोपर्यंत काय करायचं हो? आता हे सद्गुरू मिळेपर्यंत एक प्रश्न येतो ना सर्वसामान्यांच्या मनामध्ये, की आम्हाला तर सद्गुरू मिळालेले नाहीयेत आणि बाहेर तर जग सगळ्या भोंदू जे गुरूंनी आहे ते भरलेलं आहे. त्याच्यात चांगले पण आहेत, पण ते ओळखायचे कसे? मग त्यापेक्षा काय तर गुरु नकोच. मग आमचं आपलं जे चाललेलं आहे ते बरं आहे. पण आता परमार्थामध्ये तर समर्थ सांगतायत, की सद्गुरु कृपेविण काही भवतरणो पावतो नाही. या कारणे लवलाई सद्गुरु पाय सेवावे. तर मग करायचं काय? आता आपण ग्रंथाचा अभ्यास करतोय म्हणजे ग्रंथगुरू म्हणजे समर्थ हे आपले सद्गुरू आहेतच. पण मला देहातले सद्गुरू हवेत. तर करायचं काय? बघा अजून एक महाराजांच्या चरित्रातलाच प्रसंग आहे. एक उच्च शिक्षित माणूस श्री महाराजांना असं म्हणाला, की गुरूंशिवाय परमार्थ नाही हे खरं आहे. पण गुरु करण्याच्या प्रयत्नात जर का एखाद्या भोंदू गुरुशी जर गाठ पडली, तर प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा काय होऊन जातो तर विस्का होऊन जातो. त्यापेक्षा गुरु न करता परमार्थ केला तर काय होईल म्हणजे गुरु नको पण आम्ही परमार्थ करूयात. महाराज उत्तर देतात त्याला. बघा दृष्टांत दिलाय महाराजांनी खूप छान उदाहरण दिलं त्याला. आता पूर्वीचा दृष्टांत आहे तो. ते म्हणाले की पहिल्या बाळंतपणात काही बायका दगावत होत्या. आता पूर्वी असे होते की बाळंतपण झाले की घरी व्हायचे बाळंतपण. त्या बाईचा मृत्यू व्हायचा. पण म्हणून कोणी लग्न करायचं सोडलेलं आहे का? नवीन दृष्टांत घेऊ. विमानाचा ऍक्सिडेंट होतात. पण आपण काही विमानाने प्रवास करत नाही का? करतो आपण विमानाने प्रवास. मग एखाद्या वेळेस बंधू गुरूंची गाठ पडते. पण गुरु करायचाच नाही असा विचार कशाला मनात आणायचा? होतं एखाद वेळेस असं. आता त्याच्यामध्ये 2 विचार सांगितले त्यांनी, की आपल्या प्रपंचात आपल्याला भगवंताची गरज आहे का? हे आपण आपल्या मनाशी विचारावं. आणि जर गरज नाही असं ठरलं, तर जितक्या उत्तम रीतीने प्रपंच करता येईल, तितक्या उत्तम रीतीने तो प्रपंच करावा. आणि मग परमार्थाचा अजिबात विचार करू नये. पण भगवंताशिवाय जर माझ्या लक्षात आलं, की शाश्वत सुख मला मिळणार नाही, अशी जर खात्री झाली, तर आपल्या आवडत्या देवतेचा फोटो आपल्या समोर ठेवायचा किंवा असा हा ग्रंथ जो आहे तो वाचायचा, त्याचा अभ्यास करायचा, आपल्या आवडत्या दैवताला मनापासून साथ घालायची
आणि अशी जेव्हा साथ घातली जाते तेव्हा सद्गुरू आपला शोध घेत येतात आणि आपलं काम तिथे होऊन जातं. असं समर्थांनी एक सांगितलंय. मग याच्यावरून काय आहे, की ज्यांना सद्गुरू मिळाले ते भाग्यवान आहेत. ज्यांना मिळाले नाहीयेत त्यांना अशी आतमध्ये तळमळ झालेली आहे. त्यांनी काय करायचं, तर समर्थांचा ग्रंथ आहे त्याचा अभ्यास करायचा. समर्थ हे आपले सद्गुरूच आहेत. पण तरी आपल्याला वाटतं, की देहातले सद्गुरू हवेत, तर त्यांनाच प्रार्थना करायची, की तुम्ही देहात या आणि मला काय करा तर मार्गदर्शन करा. तर ते समर्थच काय करतील, तर ती व्यवस्था करतील. पुढे समर्थ म्हणतात, सद्गुरू ओळखण्याची खूण काय आहे? तर त्यांच्या सहवासामध्ये मन समाधानी होतं. त्यांच्या समागमामध्ये अकारण प्रसन्नता लाभते. सगुणाची उपासना सद्गुरू जे आहेत ते स्वतः करतात आणि सर्वांना पण सगुण भजनाला लावतात. कारण सगुणाचं महत्व जे आहे ते महत्व खूप आहे. सगुण सांडून निर्गुणाचीच फक्त उपासना म्हणजे निर्गुणाचंच फक्त अध्यात्म निरूपण सद्गुरू करत नाहीत. तर सगुण आणि निर्गुण हे हातात हात घालून सगळ्यांना पुढे नेतात. त्यांनाच काय म्हणावं तर सद्गुरू म्हणावं. कारण समर्थ 47व्या ओळीमध्ये असं म्हणतात, याही वरी अध्यात्म श्रवण हरिकथा निरूपण जेथे परमार्थ विवरण निरंतर. म्हणजे अध्यात्मशास्त्राचं निरूपण आहे. पाठवर्ग, प्रवचन, सगुण हरिकीर्तन आणि परमार्थ याची चर्चा करतात ते सद्गुरू. बघा आता अधिकार परत्वे या सगळ्या गोष्टी असतात. निर्गुण तत्वाचं अनुसंधान ठेवणं सर्वांना शक्य नसतं आणि म्हणून सुरुवातीला हरीची कथा श्रवण करावी आणि म्हणजे हरीची कथा जी आहे ती श्रवण करावी. कथा भाग जो आहे तो जास्त असतो. निर्गुण थोडंसं त्याच्यामध्ये कमी असतं चटणी कोशिंबिरी सारखं. कीर्तनात पूर्वरंग निर्गुणाचा असतो, उत्तरंग सगुणाचा असतो, प्रवचनात निरूपण असतात आणि पाठवर्ग हा फक्त तत्व निरूपणाचा असतो. पण हे सगळं जे आहे हे सद्गुरूंनी जे आहे कसं करावं तर ज्याला जे जे पचेल, जे जे रुचेल त्याप्रमाणे त्या शिष्याला सांगावं आणि हे सगळं सद्गुरूंच्या ठिकाणी असावं. एकांगी साधना नसावी. म्हणजे गुरु पण जे असतात, आता गुरु लक्षण समास आहे. गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत. त्यामुळे गुरु सुद्धा सगुणाला धरून बसणारे किंवा निर्गुणच तेवढं सत्य आहे असे मानणारे ते नसावेत. असे छान खूप आपल्या समोर विवेचन केलेलं आहे. म्हणून श्री गुरु हे सगुण स्वरूपाची जे भक्ती आहेत ते स्वतः करतात, करायला सांगतात. त्याचबरोबर सारासार विचार जो आहे तो त्यांच्या ठिकाणी असतो. आता डॉक्टर काकांकडे सुद्धा बघितलं तर अखंड मुखात रामकृष्ण हरी आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे. दर एकादशीला विठ्ठल मंदिरात दर्शनाला जातात. पण अंतःकरण वृत्ती मात्र कशी आहे तर अखंड जी आहे ती ब्रह्मरूप आहे. पण समर्थ म्हणतात, अंतरी शुद्ध ज्ञान, अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्यनिष्ठेचे भजन, तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती. अंतःकरण वृत्ती जी आहे ती कशी असते तर ती अखंड ब्रह्माकार पण बाहेर सगुणाचं भजन अतिशय सुंदर अशी सद्गुरूंचं हे जे आहे ते व्यक्तिमत्व आहे आणि अशा उभय स्थितीमुळे भक्तांना अतिशय समाधान मिळतं. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा. म्हणून स्वधर्माचरण, कर्म, उपासना, सोहम सारखी ध्यान साधना, भगवत कथा, श्रवण, आत्माविचार, ब्रह्मविद्या, वैराग्य, न्यायनीती ही सगळी सामग्री जी आहे ही सगळी सामग्री सद्गुरूंकडे पाहिजे. आणि ह्याच्यातली एकही नसेल तरी त्याच्यामध्ये काय करते तर उणीव निर्माण करते. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा काय असतो तर मिलाफ असतो. का बरं? कारण ते मोक्षार्थी जे आहेत ना त्यांच्या मोक्ष मार्गाचा सद्गुरूंना सांभाळ करायचा असतो. त्यामुळे हे सगळं जे सद्गुरूंपाशी सामर्थ्य असतं आणि साधनं त्यांची सिद्ध झालेली असतात. कारण केवळ शब्दज्ञानाने परमार्थ फार काळ टिकत नाही आणि प्रत्यक्ष साधना केल्याशिवाय परमार्थाला स्थिर बैठक प्राप्त होत नाही. म्हणून सद्गुरू पण स्वतः अनुभवी असतात आणि शिष्याला पण ते साधनेचा आग्रह धरतात. कारण होतं कसं माहितीये, जर उपासना नसेल, उपासना सद्गुरूंनी लावून दिली नाही शिष्याला, तर शिष्य समुदाय हा स्वैराचारी बनतो की आम्ही काय निर्गुणाचे उपासक आहोत. मग कसं होतं की जो समाज असतो तो सगुणातला असतो म्हणजे सगुणाची उपासना करणारा असतो आणि त्यामुळे त्यांची थट्टा होते. आणि प्रत्यक्ष आचरण नसेल सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तरी थट्टा होते. तुम्ही इतके वर्ष परमार्थ करताय, तर तुम्ही काय मिळवलं आणि आम्ही परमार्थ न करून काय गमावलं असं कोण म्हणतं? आजूबाजूचे लोक म्हणतात. म्हणजे काय झाली थट्टाच झाली की नाही. 12-12 वर्ष परमार्थामध्ये आहे पण जर शमदमादी साधनं नसतील तर काहीच नाही नुसता परमार्थ करताना दिसतोय पण आचरणामध्ये मात्र किंचित सुद्धा बदल नाही.
आणि मग लोकांकडून ऐकायला लागतं की नुसताच परमार्थ करताय, पण काय तुम्ही मिळवलं आणि आम्ही काय गमावलं न परमार्थ न करून, अशी एक फजिती होऊन जाते. आणि म्हणून सद्गुरूंवर ही जी जबाबदारी आहे, गुरुलक्षणं समर्थांनी जिथे सांगितलेली आहेत, म्हणून न्याय, नीती, धर्म, अध्यात्म, विद्या इत्यादी गुणांबरोबर दया हे संतांचं, सद्गुरूंचं मुख्य लक्षण आहे. म्हणून शिष्याला वेळोवेळी व्यवहार, धर्म, तत्वज्ञान, साधन याविषयी ज्या शंका येतात, त्या शंकांचं निरसन जे आहे ते श्रीगुरु करतात आणि त्यांना कुठलीही लाभाची त्यांच्याकडून अपेक्षा नसते. बुडती ह्याच्यानं न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. मेघा मेघवृष्टीपरी करू उपदेश, आणि तो उपदेश करण्यासाठी त्यांना काही प्रसिद्धी नको असते, कीर्ती नको असते. फक्त या भवसागरात अज्ञानामुळे गटांगळ्या खाणाऱ्या लोकांचं दुःख पाहवत नाही आणि म्हणून ते प्रवचन, ग्रंथ, कीर्तन यातून ब्रह्मविद्येचा प्रचार आणि प्रसार करतात. आणि अधिकार संपन्न शिष्यावरती त्यांची सतत कृपा होत असते. अधिकार तैसा करू उपदेश. आता सगळ्यांनाच ते पुढे पुढे काय असतात तर ते नेत असतात. आणि अशी लक्षणं त्यांच्या ठिकाणी दिसतात, त्यांनाच सद्गुरू म्हणावं. आपण बोललो होतो की रामकृष्ण परमहंसांना सुद्धा विवेकानंदांनी काय घेतलेलं आहे तर तिथे पारखून घेतलेलं आहे. त्या समर्थांच्या इथे ओव्यात, यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे, म्हणून सर्वही विलसे सद्गुरु पासी. या सामुग्रीत एकाची जरी उणीव असेल तर श्रीगुरूंमध्ये ती उणीव निर्माण करते. म्हणून सद्गुरूंपाशी या सर्वांचा काय असतो तर अपूर्व मिलाफ असतो. ते जे सद्गुरू आपण त्यांचं पाद्यपूजन करतो, ज्यांना आपण सद्गुरू म्हणतो, त्यांच्यापाशी जे आहे ते काय पाहिजे तर हे सगळे जे गुण आहेत, हे सगळे गुण हवेत. आणि स्वतः सद्गुरू जे आहेत ते आपल्या शिष्याला गुरुपदी बसवतात. आपल्याच सारखं काय तर ते करून घेतात. हे खूप महत् भाग्य आहे. आणि या गुरुकृपेची किल्ली आहे ती ईशकृपेमध्ये आहे. म्हणून ईशकृपा करून घ्यावी साधकांनी. ईशकृपेनंतर गुरुकृपा होते, गुरुकृपेनंतर शास्त्रकृपा होते आणि शास्त्रकृपेने आत्मकृपा होते. आणि म्हणून सद्गुरूंची लक्षणं समर्थ सांगतात. सद्गुरूंचं जे आहे ते महात्म्य समर्थ सांगतात की हे सद्गुरू जे आहेत ते कसे आहेत. गुरुगीतेमध्ये श्लोक आहे, नमामि सद्गुरुम शांतम प्रत्यक्ष शिवरूपिणम शिरसा योगपीठस्थम मुक्ती कामार्थ सिद्धये. प्रत्यक्ष शिवस्वरूप आणि योगपीठावर स्थित असलेले शांत असे जे सद्गुरू आहेत, त्यांना मोक्ष लाभासाठी शिरसाष्टांग मी नमस्कार करतो. म्हणजे सद्गुरूंचं वर्णन जे आहे ते या श्लोकामध्ये केलेलं आहे. अत्यंत प्रसन्न वदन असलेले, प्रसन्न नयन असलेले, म्हणजे देवाच्या म्हणजे सगळ्या देवांचं सौंदर्य ज्या सद्गुरूंमध्ये एकवटलेलं आहे. तर सौंदर्य दिसायला सुंदर आहेत का? नाही, ते ब्रह्मज्ञ आहेत. हे सद्गुरू कसे असावेत असा हा सगळा विचार समर्थांनी या समासामध्ये सांगितलेला आहे. नंतर पुढे समर्थ ते म्हणतात की जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूचे लक्षण तथापि सांगो ओळखण होय तेणे. ते सद्गुरू जीवनाच्या अनेक क्षेत्रात आपल्याला माहितीच असतात, पण ते त्या त्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ गुणांचे असतात. आता ते कोण आहेत याचा विचार इथे केला. एक गुरु, एक मंत्र गुरु, एक यंत्र गुरु, एक तंत्र गुरु, एक वस्ताद गुरु, अशा 4 ओव्यांमध्ये समर्थांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. अनेक व्यवसाय करणारे जे असतात, पण समर्थ नंतर असं म्हणतात की असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाचे असे. आता यादी मी सांगितली, पण खरे सद्गुरू कोण आहेत तर जे शिष्याला मोक्ष देतात ते, म्हणजे या जन्म मरणातून त्याची सुटका करतात ते. आणि सुटका कशी करतात तर तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात, तशी साधना करून घेतात, तशी शमदमादी साधना लावतात त्याच्याकडनं. आणि त्याला तशी ती अनुभूती जी आहे की तूच ब्रह्म आहेस. आता तूच ब्रह्म आहे म्हणजे काय, त्याच्या मस्तकावर हात ठेवून नाही, तर ते मी ब्रह्म आहे साधना त्याच्याकडनं करून घेतात. त्याच्या मुखातून त्यांनी साधना तशी करायची आहे की ते ब्रह्म मी आहे. प्रत्यक्ष साधना करून ती हम सहा मध्ये विलीन झाला की ते ब्रह्म मी आहे, अशी सद्गुरूंच्या कृपेनेच काय तर तिथे अनुभूती येऊन जाते. बघा एक असं की 99% साधना जी आहे ती साधकांनी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे करायची आहे. आणि 99% साधना शिष्यानी केल्यानंतर 1% जो कृपेचा आहे तो सद्गुरूंकडे आहे. आणि 1% सद्गुरूंची कृपा झाली की ते ब्रह्म मी आहे असा त्या शिष्याला अनुभव येऊन जातो. पण त्यासाठी श्री गुरु कसे असावेत, त्यांची लक्षणं काय आहेत, ते कसे नसावेत, हे समर्थांनी आपल्या संपूर्ण समासामधून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.